लागवड कशी असते काळा ऊसाची? लागवड हे जी 5 बाय आपण 2 वर लागवड करतोय आणि 5 बाय 2 वर लागवड केल्यावर एक डोळा पद्धतीने जर केली तर ते 10 असं 1 एकरामध्ये 43,000 ऊस आपल्याला मिळणार. 43,000 43,000 3,000 ऊस आपण जर काय एखाद दुसरा इकडे तिकडे मर झाला तरी 40,000 ऊस आपल्याला कंपल्सरी मिळतात. आणि 1 एकरामध्ये 100 रुपयाने एक ऊस, आणि 100 रुपयाने ही काय जास्त की अमाऊंट नाही. हा ऊस 35-40 कांड्यापर्यंत जातोय उंचीला. मग 35-40 कांड्यामध्ये आपण रोप जर तयार केली किंवा असं जर ह्याच्यावर काही 10 रुपयाने एक डोळा ऐकला तर 200, 300, 400 रुपयाला 100 रुपयापासून पुढे ऊस सगळा प्लस मध्ये ऐकला जातोय. तर 100 रुपयाने जर सरासरी ऊस धरला तर एकरी 40 लाख रुपयाचं उत्पन्न होते. 40 लाख रुपये नेट. नमस्कार. सध्या ऊस शेतीमध्ये वेगवेगळे बदल होताना आपण पाहतोय. माझ्यासोबत माढा तालुक्यातील अकोला बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी, प्रगतशील पाटील कुटुंब त्या ठिकाणी आहे. राजेंद्र पाटील आणि राजेंद्र पाटलांचे 2 चिरंजीव माझ्यासोबत आहेत. दोन्हीही उच्च शिक्षित तरुण त्या ठिकाणी आहे. ऊस शेती असेल, बळीराजा सेंद्रिय शेती असेल किंवा बळीराजा गुळ कारखाना असेल, असे अनेक उद्योग राजेंद्र पाटील यांनी आपल्या मुलांना त्या ठिकाणी टाकून दिले. आणि ही दोन्ही उच्च शिक्षित मुलं आज शेतीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळं टेक्निक आणण्याचं काम या ठिकाणी करताय. माझ्या हातामध्ये हा जो ऊस आपण पाहतोय हा काळा ऊस आहे. या काळा ऊसाला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे मंडळी. शक्यतो कावीळ जो असेल, काविळावर 100% इलाज करणारा हा काळा ऊस आहे. या ऊसाचं बेनं, या ऊसाचा बेने प्लॉट आता राजेंद्र पाटील, महेश पाटील यांच्याकडे आहे. आणि आता हा काळा ऊस बेनं म्हणून त्या ठिकाणी विक्रीला आहे यांच्याकडे. आणि अनेक शेतकरी यांच्याकडे त्या ठिकाणी हा ऊस आपल्या शेतामध्ये लावण्यासाठी बेनं म्हणून घेऊन जात आहे. 10 गुंठ्याचा हा प्लॉट आहे. 10 गुंठ्यामध्ये जवळपास 10 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा पाटील कुटुंबाला आहे. कारण हा जो एक ऊस आहे, हा एक ऊस 100 रुपयाला एक ऊस त्या ठिकाणी जातो आणि 10 रुपयाला एक डोळा असा रेट त्या ऊसाचा आहे. त्यामुळे हा काळा ऊस 10 गुंठ्यामध्ये पाटील कुटुंबाला नक्कीच त्या ठिकाणी 10 लाख रुपये उत्पन्न मिळवून देणार आहे. ज्या ज्या ठिकाणी राज्यामध्ये किंवा राज्याच्या बाहेर कृषी प्रदर्शन असेल त्या ठिकाणी महेश पाटील त्यांचे बंधू दोन्ही त्या ठिकाणी जातात आणि हा काळा ऊस त्या ठिकाणी प्रदर्शनामध्ये मांडतात. शेतकऱ्यांना असतील, काही ग्राहक असतील, त्या ग्राहकांना काळा ऊस, काळ्या ऊसापासून बनवलेलं गूळ, काकवी हे सगळे उपपदार्थ त्या ठिकाणी विकतात. काळ्या ऊसाची शेती ही संकल्पना नेमकी कशी सुचली, काळ्या ऊसाचं त्या ठिकाणी लागवड कशी असते, उत्पन्न कसे असते, ही सगळी माहिती राजेंद्र पाटील आणि त्यांच्या मुलांकडून आपण जाणून घेतो. काका नमस्कार. नमस्कार. ही कशी सुरुवात झाली काळ्या ऊसाची? काळ्या ऊसाची सुरुवात एक तर सेंद्रिय शेतीमध्ये आपल्याला काहीतरी एक मोठं काम करायचं पहिल्यापासून इच्छा होती. आई वडील आजोबाच्या काळापासून आपण सेंद्रिय शेतीमध्ये पहिल्यापासून आपण देशी गाय गो आधारित शेतीचं वर काम करतोय. आणि आपल्या आता हे धकाधकीच्या जीवनात किंवा रासायनिक शेतीच्या मागे पडून आपल्याला एकरी 100 टन जरी ऊस काढला तर कारखान्याचा आणि साखरेचा उतरतं रेट आणि कारखानदारी मध्ये येणारा आपला रेट शेती परवडत नाही. मग ह्याच्यावर आपण चांगलं काम कसं करता येईल आणि विषमुक्त अन्न लोकांना कसं देता येईल. आणि आयुर्वेदामध्ये जे काळ्या ऊसाचं महत्व आपल्याला कावेळीवर 1 नंबर त्याचं आम्ही शोधलं आणि त्याच्यावर आम्ही काळ्या ऊसाचं बेन उपलब्ध करून आपल्या इथलं ह्या भागातलं सोलापूर जिल्ह्यातलं असतील किंवा आपल्या महाराष्ट्रात शेतकरी असेल आत्मनिर्भर कसं करायचं त्याच्यावर आम्ही काळ्या ऊसावर काम करण्यास सुरुवात केली. आणि दोन्ही मुलं माझी BSc ॲग्रीचं शिक्षण देऊन आपण नुसत्या मुलावर न थांबता अनेक शेतकऱ्याची सुशिक्षित मुलं आहेत ही मुलं आपल्याला कशी आत्मनिर्भर करता येतील. जी BSc ॲग्री, MSc ॲग्री झालेले आमचा ग्रुप आहे सेंद्रिय उत्पादक सोलापूर वानवळा फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये ग्रुपमध्ये आम्ही काम करतोय. हे प्रत्येक मुलाला विक्री व्यवस्था आणि एक ऊस आपण टार्गेट ठेवला आम्ही की आपण नुसतं म्हणत होतो एक दाना जर आपण ज्वारीचा लावला तर त्याच्यापासून हजारो दाणं तयार होतात. पण तिने आपण नुसतं म्हणत राहिलो होतो आणि आपल्या एक मनात संकल्पना होती की खरंच एक आपण डोळा लावला, एक ऊसाचा डोळा लावला त्याच्यापासून 10 ऊस कसं तयार होतील आणि 10 ऊसाचं प्रत्येक ऊस एक ऊस आपण 100 रुपयाला कसा विकायचा हे डोक्यात टार्गेट घेऊन आपण पुढे निघालो. काळ्या ऊसाला आणि करून दाखवलं, यशस्वी करून दाखवलं. आणि अनेक शेतकऱ्याला आपण पुढे सुद्धा असं आपल्याला प्रत्येक शेतकरी आपला आत्मनिर्भर झालं पाहिजे, कर्जमुक्त झाला पाहिजे. आणि आपल्यात 1,40,00,000 आपला देश आहे. आपल्या देशात जरी आपण शहराच्या ग्राहकापतोर काळा ऊस, काळ्या ऊसाचा गोळ, काळ्या ऊसाची काकवी, काळ्या ऊसापासून बनवलेली चक्के हे प्रक्रिया उद्योग हे आम्ही सुरू केलं. आणि प्रक्रिया उद्योग सुरू करून विषमुक्त माल आपला आज पुणे असेल, मुंबई असेल, प्रत्येक शहरामध्ये पंढरपूर असेल, सगळीकडे आपण
विक्री व्यवस्था अगदी भक्कम केली. आयुर्वेदिक वैशिष्ट्य काय ऊसाचं? आयुर्वेदिक वैशिष्ट्य आपल्याला ही शिवकालीन, हा एकतर शिवकालीन जुना ऊस आहे बरं. आणि त्याचा आयुर्वेदामध्ये हा ऊस आपल्याला काविळीवर एक नंबर, आता काविळीसारखा आजार किंवा कोरोनासारखा आजार, आपण जे कीर्तनाच्या वेळेस जी महाराज गुळच खातात ते म्हणजे घशाचा सुधारणा लगेच होती त्याच्यात आवाजामध्ये, तर त्या गुळाचं आणि काळ्या ऊसाचं खूप मोठं आयुर्वेदामध्ये महत्व आहे. काविळीवर जर आपण आणि ही जर कांडी आपण करून खाल्ली दररोज रस पेण्यापेक्षा कांडी जर खाल्ली तर त्याचा आपलं खाताना जे आपल्या दाताचा असेल ब्रेनचा व्यायाम होतो आणि त्याच्यापासून आयुर्वेदामध्ये खूप महत्व आहे. आपल्या शरीराला आयुर्वेदामध्ये सुद्धा खूप महत्व आहे काळ्या ऊसाचं. किती प्लॉट आहे सध्या तुमच्याकडे? आता आमच्या सध्या फक्त 10 गुंठ आहे. बर, 10 गुंठ. बेन कसं विकता तुम्ही आता? बेन आपण एक ऊस 100 रुपयाला विकतो. मग शेतकऱ्याला आपण 100 रुपयाला 17 ते 18 कांड्यावर आज रोजी आपला ऊस आहे, पण 10 रुपयाने एक डोळा विकतो. पण शेतकऱ्याला आपण जर ह्याच्यात ऊसावर घेतलं तर 100 रुपये. किती उत्पन्न होईल? 10 गुंठ्यात आमचं 10 लाख रुपये उत्पन्न 100% होते. सहज 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 सहज. तर एवढं महाग असून सुद्धा रिस्पॉन्स मिळतोय का चांगला तुम्हाला? खूप मोठा रिस्पॉन्स आहे. इतक्या मागण्या आहेत, त्या प्रचंड मागणी वाढली आणि शहरी ग्राहकापोतोर कुठल्याही आपण जिथं जिथं आपलं प्रदर्शन असते ती अशा ठिकाणी काळा ऊस जर गेला तर आपला 100 200 रुपये सुद्धा एक ऊस आम्ही विकलाय आणि जातो. आणि आयुर्वेदामध्ये खूप मोठ्या लोकांना, सगळ्या लोकांना माहित आहे काळा ऊसाचं महत्व. त्याच्यामुळे प्रचंड परिसरामध्ये आपल्या ह्या भागात आपल्याकडे ऊस उपलब्ध आहे. याच्यात बेन लोक नेतात, म्हणजे लागवड वगैरे कशी करायची काय? आपण 5 फुटी पट्टा आणि 2 बाय 5 वर आपण लागण करू शकतो. 2 बाय 5 वर. आणि त्याला मग खत, औषध, पाणी कसं? आपण सेंद्रिय शेतीमध्ये आज आमच्या निविष्ठा काय तयार झाले ते आपलं निविष्ठा निर्मिती केंद्र आहे. आपल्याकडे औषधं सुद्धा त्याची उपलब्ध होतील, आपण देऊ शकतो ज्या शेतकऱ्याला पाहिजे त्याला. किंवा आपण शेणखत, आपण स्लरी, रबडी ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीने आपण ती सेंद्रिय खत प्रत्येक शेतकरी आपण देऊ शकतो. आणि आमचं टोटल त्या शेतकऱ्याला, आपल्याकडून जी शेतकरी बेन नेणार आहे ह्याला सुद्धा आमचं मार्गदर्शन, त्याचा प्रक्रिया उद्योग कसा करायचा, रसवंती कुठल्या टाकायची आणि शहरातल्या रसवंती पोतोर कसा ऊस नेऊन द्यायचा, ह्याचं सुद्धा मार्गदर्शन आम्ही शेतकऱ्याला आमच्या मोफत मार्गदर्शन करतो. लागवड हंगाम कधी असतो हाच का? लागवड हंगाम आपण साधारण जून ते नोव्हेंबर पर्यंत आपण लागवड कधीही करू शकतो. 1 डोळा 2 डोळा? 1 डोळा केलं तर चालतंय किंवा 2 डोळं. 2 डोळं. आणि याचं मग खत, औषध, पाणी सगळं इतर ऊसासारखंच आहे का? वेगळं काय नाही? वेगळं काय नाही, इतर ऊसासारखंच आहे. पण आपण सेंद्रिय शेतीमध्ये सगळं शेणखतावर आणि कांड्यापर्यंत जातो शेवट हा? ही 35 ते 40 कांड्यापर्यंत जाऊ शकतो. 35-40 कांड्यापर्यंत जातो. ऊस असा मऊ, पण आता तुम्ही हे जे क्यूब जे काढले यात असे म्हणजे दाबलं तर आपलं बोट जे बुजतो, मऊ ऊस आहे का? एकदम सॉफ्ट ऊस आहे. सोलताना सुद्धा अजिबात दुसऱ्या ऊसासारखा कडक हार्ड नाही, एकदम सॉफ्ट ऊस आहे. आणि खाण्याला एकदम लहान मुलं सुद्धा आपल्याला ही ऊस सहज खाऊ शकते ते असं. आणि ह्याच्यात एक उद्योग म्हणजे ज्या शेतकऱ्याला ह्या ऊसापासून पैसे कमवायचे ह्यांनी फक्त ह्या पेने ही जर केलं तर ह्याच्या प्रक्रिया उद्योग केलं पाहिजे. तर म्हणजे रसवंती शहरापर्यंत रसवंती टाकल्या पाहिजे. ज्या शेतकऱ्याला ह्याच्यात उद्योग करून पुढे आपल्याला आत्मनिर्भर व्हायचंय अशा लोकांनीच फक्त हे करावं. आणि ज्याला कारखान्याला जर ऊस द्यायचा असेल तर त्या लोकांनी शक्यतो ह्याच्यात पडू नये. म्हणजे स्पष्ट आणि स्पष्ट वक्ता आपण, म्हणजे ज्याला उद्योग करायचा आहे एकरी 40 लाख रुपये आपण एकरी 40 लाख रुपये करू शकतो. 10 गुंठ्यात 10 लाख रुपये आरामशीर होणार, आरामशीर होते. महेशराव, BSc शिक्षण झालं, वडिलांच्या मार्फत तुम्ही शेती करताय, मग आता नोकरी केली नाही आणि उद्योगात आला का, म्हणजे कशामुळे? नाही, मुळात खूप छान प्रश्न आहे सर. म्हणजे आज जसं आता वडिलांनी माहिती सांगितली की आम्ही 3 बहीण भाऊंनी BSc ॲग्रीचं शिक्षण आई वडिलांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण केलं. आणि कुठंतरी एक लक्षात आलं होतं की वडिलांच्या मार्गदर्शनात आपल्या शेतीत आज आपण बघतोय की शेतीत म्हणजे असंघटितपणा आहे. पुरस्कार भरपूर भेटले वाटतं? हो सर. कुठले कुठले भेटले? मला महाराष्ट्र शासनाचा विभागीय पहिला, महाराष्ट्रातील पहिला युवा शेतकरी पुरस्कार महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा मिळाला सर 2019 मधील. हो. आता प्रक्रिया उद्योगावर वडिलांचा भर आहे, मग तुम्ही काळा ऊसाची शेती करताय, बेन प्लॉट तयार करताय, प्रक्रिया उद्योग कसे आहे तुमचे? आता आमचे प्रक्रिया उद्योग आम्ही ऊसापासून जसं वडिलांनी आता सांगितलं की गुळ निर्मिती प्रकल्प आहे. गुळ, काकवी, गुळाची पावडर, गुळाच्या क्यूब्स असतील, त्याचं रसवंतीचं 2-3 ठिकाणी आम्ही पॉइंट आउटलेट सुरू केलेत आपले. बळीराजा ऑर्गॅनिक ऊसाचा रस, गुळाचा चहा,
असं वेगवेगळे प्रोडक्ट आपण चालू केले. त्यानंतर जसं वडिलांनी आता सांगितलं की फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली शेतकरी एकत्र करून. साधारण सोलापूर जिल्ह्यातले माढा तालुक्यात 500 शेतकरी एकत्र आलेले आहेत, ऑर्गॅनिक शेती करतात. त्यांच्या घरी कमीत कमी 2 देशी गाय आहेत. अशा साधारण ग्रुपमध्ये 1,500+ गाय आपल्या ग्रुपमध्ये आहेत. तर त्या माध्यमातून साधारण 30 ते 35 प्रकारचे प्रक्रिया उद्योग आपल्या ग्रुपमध्ये चालतात. त्यात लाकडी घाण्याचे तेल असतील, गुळ असेल, तूप असेल दुधापासून, असे वेगवेगळे प्रक्रिया उद्योग, केळीचे वेफर्स आहेत, असं चालू आहे. आता ही बेने प्लॉट याची विक्री व्यवस्थापन कसं करता तुम्ही? विक्री आता आपण व्हॉट्सअप ग्रुप आहेत, युट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्राम, अशा विविध माध्यमातून आपण महाराष्ट्रात देशात व्हिडिओ असतात आपले, तर त्या माध्यमातून व्हॉट्सअपवर ऑर्डर घेतो आपण आणि कुरिअरने शेतकरी आल्यानंतर त्याला सगळं प्लॉट दाखवतात का? हो, सगळं आपण सगळं मोफत शेतकऱ्यांना इथं आल्यानंतर आपण मार्गदर्शन, गायडन्स, जे काय आमचा अनुभव आहेत छोटे मोठेसे, त्यांचा अनुभव काय असतील ते आम्ही ऐकून घेतो. आमचे अनुभव एकामेकासोबत शेअर करतो आम्ही, शेतकरी जे बाहेर येतात त्यांना. शेतकरी आता मगाशी काही शेतकरी आले होते, सगळा प्लॉट त्यांनी फिरून बघितला, मग तुम्ही बेनं दिलं, त्याचं समाधान झाल्याशिवाय बेनं दिलं नाही, म्हणजे तसं का? नाही, एक तर आपल्याला त्या शेतकऱ्याचं पहिलं समाधान झालं पाहिजे किंवा ती खरंच आत्मनिर्भर झाला पाहिजे. हा आमचा पहिला उद्देश आहे की त्या आपल्याला एक आता मध्ये आपल्याकडे जर्मनीची लोक येऊन गेली. जर्मनीमध्ये आपला रेग्युलर 671 असेल, 920005 असेल, तर तिथं आपल्याला 1400 रुपये किलो गोळ आहे जर्मनीमध्ये. आणि हा जर काळ्या ऊसाचा गोळ आपण एक्सपोर्टमध्ये आपण केला, जर्मनीच्या आपलं प्रमाणीकरण वगैरे आता आमचं झालंय, फायनल आहे, आणि ती जर आपलं एक्सपोर्ट करायचं असेल तर आपल्याला क्वांटिटी वाढवली पाहिजे, शेतकरी वाढवलं पाहिजे, तर शेतकऱ्याचं संबंध वाढवलं पाहिजे. तर हे काळ्या ऊसाचं बेनं जास्तीत जास्त लोकांनी लावून आपल्याला मोठ्या प्रमाणात जर गुळ आपण तयार केला तर 2000 रुपये किलो गुळ जाऊ शकतो. याची मग लहानपणी बांधणी वगैरे कसं करतात तुम्ही? लहानपणी बांधणी आपण रेग्युलर पद्धतीने जसं आपण इतर ऊस बांधतो त्या पद्धतीने बांधला तरी काय हरकत नाही, काय अडचण येत नाही. आणि ह्या ऊसाला फुटव्याचं प्रमाण, एकही डोळा मरत नाही किंवा कुठलं, हे जो प्रत्येक डोळा हा उगवतो आणि प्रत्येक डोळा ती सक्सेस होतो, त्याच्यामुळे ह्या इतर ऊसाला कुठलाही त्रास नाही. पाणी कसं लागतं याला? पाणी आपण ड्रिपवर देऊ शकतो, पाटाने देऊ शकतो, जसं आपण इतर ऊसाला देऊ शकतो त्याप्रमाणे पाणी द्यायचं. जमीन कशी? जमीन आपण पहिल्यांदा थोडं शेणखताची आणि जमिनीमध्ये चांगलं सेंद्रिय गर्भ वाढलेली जमीन जर असली तर अगदी उत्तम. फक्त चोपणाची जमीन नसावी आणि चांगल्या उत्तम प्रतीची जमीन थोडी असली तर अगदी आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकते याच्यात. बरेच लोक आता बेनं घ्यायला येतात. तुम्ही आता मगाशी काही जणांना म्हणलं की तुम्ही लावा, नाही उगवलं तर आम्ही आहेत, म्हणजे कसं असं आश्वासन कसं कशामध्ये येत आहे? कारण आपल्या ऊसाचं जर तुम्ही डोळं बघितलं सर, तर ते एकदम टचबाज डोळा आहेत. ते 100% उगवण क्षमता, जवळजवळ 95% आपली उगवण क्षमता आहे. त्याच्यामुळं ऊसावर गेले आम्ही 5-6 वर्षापासून प्रयोग करतोय. त्याच्यामुळं एक कॉन्फिडन्स आहे की आपला ह्या दिवसात, जसं वडील आता म्हणले की नोव्हेंबर ते जून ते नोव्हेंबर पर्यंत हा ऊस आपल्याला लागवडीत करण्या योग्य आहे, कारण वातावरण चांगलं आहे, यात उगवण क्षमता 100% होती. त्यामुळे तुम्ही आश्वासन त्याला एकदम विश्वासाने खात्री देतात. हा, आणि तुम्ही लावा बिंदास. हो. कुठे कुठे बेनं आतापर्यंत गेलं तरी? आता आपलं गुजरात, त्यानंतर महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात गेलेलं आहे, आंध्र प्रदेश, तामिळनाडूतल्या शेतकऱ्यांनी मागवलेलं आहे. असं बऱ्यापैकी पूर्ण भारतात आपलं आता बेनं चालू झालंय ऑनलाईनच्या माध्यमातून. तुम्ही दरवर्षी बेनं प्लॉट वाढवत चाललाय, आता भविष्यात काय कसं नियोजन आहे काळ्या ऊसाबद्दल? भविष्यामध्ये काळ्या ऊसाबद्दल आपण आपल्या भागातील आता आमची कंपनी झाली, सेंद्रिय निविष्ठा केंद्र झाले, आम्ही त्या शेतकऱ्याला ड्रोनद्वारे प्रत्येक आपलं जी काय निविष्ठा सेंद्रिय निविष्ठा होते त्या माध्यमातून आपण शेती काळ्या ऊसावर जास्तीत जास्त वाढवणार आहे. शेतकऱ्याला आमच्या ह्या भागातल्या परिसरामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अगदी जास्तीत जास्त काळ्या ऊसावर कसं काम वाढेल आणि त्याच्यावर प्रक्रिया एक आम्ही हमी देऊ शकतो. आज आपलं प्रमाणीकरण होण्याच्या म्हणजे ती एक्सपोर्टच्या अगोदर सुद्धा आज जर ही काळा ऊस लावला किमान आपण 5000 रुपये टनाने आज बी त्यांचा ऊस खरेदी करायची आम्ही हमीवर अगदी स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो आम्ही. का तर त्याच्यावर प्रक्रिया करून आपण ते गुळ आज आमच्या इतर लोकल मार्केटला 200 रुपये किलोनं गुळाला मागणी आहे, पुरत नाही आम्हाला, देणं होत नाही. तर आपल्यात ह्याच्यात शेतकरी वाढलं पाहिजे, तर शेतकरी आत्मनिर्भर झाला पाहिजे, कर्जमुक्त झाला पाहिजे. तुमच्याकडे गुऱ्हाळ पण आहे, मग काळ्या ऊसाचा झाला का म्हणजे प्रयोग झाला का सक्सेस?
हो, का काळ्या त्याचा- ऊसाचा आपल्याला आपण ठराविक ह्याच्यात गुळ म्हणजे आता आपल्याला एकतर बेण्यावरच ऊस देण्यासाठी पुरत नाही. बरोबर हा. त्याच्यामुळे आपल्याला आणखी काळ्या ऊसाचं प्रमाण वाढवावं लागणार आहे. हम्म, हम्म. आणि आम्ही ठराविक बळच आम्ही बेण्याला न देता हम्म. म्हणजे आपल्याला त्याच्यावर काय सर्च करायचं बरं, होतं. बरं, त्याच्यामुळे हा. आम्ही काळ्या ऊसाचं गोळ काकवी काढली. हम्म. इतका रिस्पॉन्स आला हम्म. की 200 रुपये किलोने गुळ आम्हाला बघस्तोर संपून गेला आणि 200 रुपये किलोने मागणी आणि आणखी लोक आम्हाला काळ्या ऊसाचा गोळ द्या, काळ्या ऊसाचा गोळ द्या सारखी इतकी मागणी असती. हम्म. पण आम्ही कुठलीही फसवणूक करत नाही. आमच्याकडे अवेलेबल असेल तरच आम्ही होय म्हणतो, नाही तर देत नाही लोकांना. बेनं आता दरवर्षी किती मग 10 गुंठे असं का वाढत चाललंय? आता वाढत चाललंय. आता आमचं आता नवीन यंदा 2 एकर लागण आहे. बर 2 याच एकर काळ्या ऊसाची काळ्या ऊसाची 2 कशी एकर लागण केली तुम्ही? लागण आपण 5x2 वर लागण केली. आता लोक तुमच्याकडनं बेनं घेऊन जाता, मग रोपं लावलेली चांगली कधी कांडी डायरेक्ट लावलेली चांगली? नाही काही काही लोक रोपं तयार करत असतील ना? हो, रोप सुद्धा लावलेली चांगली. रोपही लावू शकतो आपण आणि कांडीही लावू शकतो, जसं आपल्याला शक्य हम्म. तसं आपण चांगलं कुठलं पर्याय याच्यात? चांगलं कांडी सुद्धा चांगलं आहे आणि रोप ज्या शेतकऱ्याला ही आहे ती कांडी आपण रोप लावू शकतो. बरं, पण बरं. चांगली कांडी सुद्धा चांगली एकदम एकही डोळा फेल जात नाही ह्याचा. याच्यातला कांडीवर सुद्धा काम चांगलं करू शकतो. तरुणांना काय आव्हान करणार तुम्ही? आता वेगळं ऊस जपताय, काळा ऊस, शिवकालीन ऊस आहे, 350-400 वर्षापूर्वीचं ऊस बेनं वडिलांच्या माध्यमातून जपताय, एकीकडे उद्योगही सांभाळताय, शेती सांभाळताय, मग तरुणांना काय आव्हान करणार? तरुण तर तरुणांना मुलं नोकरीच्या मागे पळायला लागले आता. महाराष्ट्रात जर बघितलं तर शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाहीत. हम्म. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे राज्यात. हम्म, हम्म, हम्म. तर माझी तरुणांना बंधूंना एकच विनंती आहे की आपल्या शेतीत काय पिकतं आणि बाजारात काय विकतंय, हम्म. तर आपल्या स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवून जर आपण आपलं मार्केट उभा करू शकलो, आपल्या शेतीत जे पिकतंय ते आपल्याला विकता आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मार्केट जर उभा करून पॅकिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग करून शेतकरी एकत्र करून हम्म. छोटे छोटे जे शेतकरी आज अल्पभूधारक आहेत त्यांना एकत्र करून जर आपण एक फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून एक इकोसिस्टीम जर आपण तयार करू शकलो शेतीत, हम्म, हम्म. तर काय आज साधनं सोपे झालेत. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून जर आपण आपले विचार तरुणांपर्यंत जर आणखीन पोहोचवू शकलो हम्म. तर येणाऱ्या काळात शेतीला एक सुवर्ण दिवस येणार आहेत. प्रचंड मोठी संधी आहे सेंद्रिय शेतीमध्ये. हम्म, हम्म. तर जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या मुलांनी शेतीमध्ये एक नवीन प्रक्रिया उद्योग किंवा जे पारंपरिकच प्रक्रिया उद्योगाला नवीन पद्धतीने दृष्टिकोनातनं पुढे बघून वाढ करणं आणि जास्तीत जास्त ब्रँडिंगच्या ह्याच्यावर छोट्या छोट्या सुरुवातीत. आज बऱ्याचशे तरुण मला भेटतात महाराष्ट्रात, ते म्हणतात की आज भांडवल नाही, बँका आम्हाला लोन देत नाहीत, असे बरेचसे समोर प्रश्न आहेत. पण मला असं वाटतं की जर आपण आपल्या जे भांडवल आपल्या जवळ आहे त्या साधनांचा, रिसोर्सचा जर व्यवस्थित त्या वापर साधनांचा करून आहे त्या उपयोग साधनाचा जर करावा. वापर करून जर सुरुवात व्यवस्थित करू शकलो हम्म. तर येणाऱ्या काळात शेतीला प्रचंड मोठं चांगले दिवस आहेत. याचं तर बेनी प्लॉट किती वर्ष आलं तुमचं आहे आता सध्या? बेनी प्लॉट आपला साधारण 1-2 वर्षापासून आपण 2 वर्ष. करतोय. हो. पेरेला हा झाड पण असतो हा? हो, पेऱ्याला पण झाड असतो. बरं, डोळे पण मोठे असतात. डोळे मोठे असतात, डोळे सक्षम आहेत त्याचं. हा, लागवड करताना काय प्रक्रिया वगैरे, बीज प्रक्रिया तसे काय प्रकार असतात का याला? लागवड काळ्या करताना आपण सेंद्रिय पद्धतीचं बीज प्रक्रिया करू शकतो त्याच्यात आपण. बरं, म्हणजे बेटर असते चांगला, म्हणजे हो, डोळा. हो, हो. तुम्ही तर म्हणता डोळे 100% उगवतात, पण हो, तरी हो, पण केलेली 100% बीज प्रक्रिया नाही केली तरी 100% डोळे उगवतात. हं. 100% लिहून देऊ आपण विश्वासाने, एकही डोळा फेल जात नाही. तर मंडळी, आपण पाहिलं राजेंद्र पाटील, त्यांचे चिरंजीव महेश पाटील या माढा तालुक्यामध्ये अकोले बुद्रुक नावाच्या गावामध्ये पाटील कुटुंबाने या ठिकाणी काळ्या ऊसाची किमा या ठिकाणी केली आणि आपल्या शेतामध्ये काळ्या ऊसाचा बेने प्लॉट त्या ठिकाणी तयार केला. या ऊसाचं उत्पन्न मंडळी बेने प्लॉटचं एवढं भन्नाट आहे की 10 गुंठ्यामध्ये 10 लाखांचं उत्पन्न काकांना त्या ठिकाणी मिळणार आहे. कारण हा जो माझ्या हातातला ऊस आहे, या एका ऊसाची किंमत जवळपास 100 रुपये आणि याच्याकरता वेटिंग लागले. अनेक शेतकरी सध्या वेटिंगवर आहे. अनेक अनेक शेतकरी त्या ठिकाणी दररोज येत आहे, बेने नेत आहे. कारण काळा ऊस हा आयुर्वेदिकदृष्ट्या फार महत्त्वाचा आहे. राजेंद्र पाटील काकांच्या माध्यमातून त्यांचे चिरंजीव महेश पाटील यांनी प्रक्रिया उद्योगाची निर्मिती केली. गूळ त्या ठिकाणी तयार करण्याचं काम करताय. शेतकऱ्यांना एकत्र करून फार्मर प्रोड्युसर कंपन्या निर्माण करण्याचं काम पाटील काका या परिसरामध्ये करताय. मंडळी, शेतीविषयक असेच व्हिडिओ, अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा, जेणेकरून घर बसल्या वास्तव असणाऱ्या यशोगाथा आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद.